नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एका अशा उद्योजकाचा प्रवास पाहणार आहोत ज्यांनी केवळ 15 वर्षात एका शून्यातून सुरू केलेल्या कंपनीला 27,000 करोड म्हणजेच बिलियन डॉलर एंटरप्राइजपर्यंत पोहोचवलंय. हा एक अल्टिमेट बिझनेस गाईड आहे. मोठी स्वप्न आणि मोठी रिस्क. विक्रम चोप्रा यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. अमेरिकेतील वॉर्टन कॉलेजमध्ये शिक्षण, मॅकेन्सी आणि सेकोयासारख्या टॉप कंपनीजमधील आकर्षक जॉब्स हे सर्व सोडून ते भारतात परतले आणि आपला बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला वाटेल त्यांच्याकडे लगेच आयडिया होता म्हणून त्यांनी ड्रॉपआउट केले. होय, 2011-12च्या त्या काळात त्यांना स्पष्ट दिसत होते की ई-कॉमर्स हे खूप मोठे भविष्य आहे. त्यांना प्रश्न पडायचा, लोकांना हे का समजत नाहीये? कशाला बाहेर हीटमध्ये शॉपिंग करायला जायचं, पार्किंग शोधायचं आणि रांगेत उभं राहायचं? ऑनलाईन सगळं करा ना. एक विजनरी म्हणून त्यांनी भविष्यात काय होईल हे पाहिले. पण ही विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना 2-3 वर्ष लागली. आयडिया व्हॅलिडेशनमध्ये इतका वेळ लागू शकतो यासाठी मानसिक तयारी ठेवावी लागते. तुम्हाला किमान 1 ते 1.5 वर्ष मिनिमम 1.5 to 2 इयर्स द्यावे लागतात. विक्रम चोप्रा यांना एक गोष्ट माहीत होती, करना तो यही है. त्यांनी आयुष्यात जॉबवर परत जाण्याचा ऑप्शनच ठेवला नाही. जेव्हा तुमच्याकडे प्लॅन बी नसतो तेव्हा तुम्ही एकाच डिरेक्शनमध्ये फुल फोकसने काम करता. हसल आणि प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. सुरुवातीला त्यांनी 25 ते 40 आयडियाजची लिस्ट बनवली. पण खरी सुरुवात झाली ती एका मित्राच्या मित्रासोबत झालेल्या चर्चेतून. तो म्हणाला की त्याच्याकडे न्यू कार डीलरशिपची चेन आहे, पण युज्ड कार बिझनेसमध्ये सप्लाय मिळत नाहीये. ऐकायला विचित्र वाटेल, पण ह्या एका वाक्यातून त्या मोठ्या बिझनेस आयडियाची सुरुवात झाली. विक्रम चोप्रा आणि त्यांचे को फाउंडर यांना एक गोष्ट जाणवली. युज्ड कारचा सप्लाय हा ग्राहकांकडून म्हणजेच कन्झ्युमर्सकडून येतो. कारण भारतात लीजिंग होत नाही जसं अमेरिकेत होते. मग त्यांनी विचार केला, कस्टमरपर्यंत कसे पोहोचायचे. त्यांच्याकडे कार विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, कारण एक कार 3-4 लाख रुपयांची असायची आणि त्यांना कारची प्राईसही ठरवता येत नव्हती. मग सुरू झाला ग्राउंड रियालिटीचा संघर्ष. मोठमोठ्या जॉब्स आणि अकॅडमिक्सची बॅकग्राऊंड असतानाही त्यांना अक्षरशः दिवसभर पेट्रोल पंपावर उभं राहावं लागले. तिथे 5 ते 10 ग्राहक मिळतील, त्यापैकी कोणीतरी कार विकायला तयार होईल या आशेवर. डीलर्सकडे चौकशी केली तर ते सांगायचे, आम्हाला सप्लायचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण एका डीलरशिपवर बसलेले असताना त्यांनी पाहिले की एका महत्त्वाच्या डीलसाठी तो डीलर गडबडीने उठून गेला. याचा अर्थ प्रॉब्लेम होती, पण डीलरशिप्स त्याला आपला नॉर्मल वे ऑफ वर्किंग समजत होत्या. मग त्यांनी एक टेस्ट केला. त्यांच्याकडे डीलरशिपचे नंबर्स होते. त्यांनी डीलर्सला फोन केले आणि आपल्या गाडीचे डिस्क्रिप्शन, फोटो नाही, इन्स्पेक्शन रिपोर्ट नाही, फक्त तोंडी माहिती दिली. आश्चर्य म्हणजे डीलर्स फक्त त्या डिस्क्रिप्शनवरून प्राइस सांगायला तयार झाले. याच ऑब्झर्वेशनमधून त्यांचे बिझनेस मॉडेल तयार झाले. बिझनेस मॉडेल आणि ब्रेक थ्रू. या ऑब्झर्वेशनमधून त्यांनी एक अद्वितीय C2B ऑक्शन मॉडेल उभा केले. ते पेट्रोल पंपवरून कस्टमरकडून कारचे डिस्क्रिप्शन गोळा करायचे. हे डिस्क्रिप्शन डीलरशिप्सला पाठवलं जाई. डीलर्स प्राइस बीड करायचे. कंपनी हायेस्ट बीड घ्यायची, पण रिस्क कमी करण्यासाठी सेकंड हायेस्ट बीडला फायनल ऑफर प्राइस म्हणून कस्टमरला द्यायची. जर कस्टमर सहमत झाला तर कंपनी लगेच कस्टमरला पैसे द्यायची आणि कार घेऊन डीलरशिपला विकायची. हे सर्व एकाच दिवसात व्हायचं. यामध्ये कंपनीचे इन्व्हेस्टमेंट 0 होते. त्यांना 3-4 लाख रुपये 2 दिवसासाठी सुद्धा गुंतवायला लागले नाहीत आणि प्राइस रिस्क पण नव्हती. हा युज्ड कारचा एक प्रकारचा स्टॉक एक्सचेंज तयार झाला. यामुळे ग्राहकांना अनेक डीलर्सपर्यंत न जाता एकाच प्लॅटफॉर्मवर हजारो डीलर्सची प्राइस मिळायला लागली. डीलर्स सुद्धा आनंदी झाले, कारण त्यांना कुठेही न जाता हवी ती कार सप्लाय म्हणून मिळायला लागली. पण सुरुवातीचे 20 दिवस एकही डील कन्वर्ट झाली नाही. प्राइस कमी पडत होती. तेव्हा विक्रम चोप्रा यांनी आपल्या को फाउंडरला सांगितलं, आपण 20,000चा लॉस सहन करू, पण डील करूया. कॉन्फिडन्स मिळवणे जास्त महत्त्वाचे होते. पहिली गाडी कन्वर्ट झाली. त्यांनी खूप सेलिब्रेट केले. पण 2 महिन्यांनी ती गाडी विकली तेव्हा त्यांना त्यावर 2 लाख रुपयांचा लॉस झाला. पण ते दुःखी झाले नाहीत, कारण कॉस्ट टू कॉन्फिडन्स म्हणून हा लॉस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. जर ती गाडी लगेच लॉसमध्ये विकली असती तर त्यांचा कॉन्फिडन्स तुटला असता. पण तोपर्यंत रोज एक एक गाडी विकायला लागली होती आणि सायकल मोशनमध्ये आली होती. स्केलिंग, AI आणि फ्युचर. जेव्हा कंपनी स्केल झाली तेव्हा त्यांना कळले की युज्ड कार्स नेव्ही बिगर सिटीजमधून स्मॉलर सिटीजमध्ये जातात. मोठ्या शहरांमध्ये जास्त इन्कम असते. लोक वारंवार नवीन कार विकत घेतात, त्यामुळे युज्ड कारचा सप्लाय तिथे जास्त असतो. पण युज्ड कारची खरी डिमांड टियर 2 किंवा टियर 3 शहरात जास्त असते, कारण ती अफोर्डेबल असते. त्यामुळे मोठ्या शहरातील कारला लहान शहरातील ग्राहक जास्त चांगली प्राइस द्यायला तयार असतो. आज ही कंपनी 1,000 पेक्षा जास्त टाउन्स आणि सिटीजमध्ये विस्तारलेली आहे.
टेक्नॉलॉजीमध्ये खास करून एआयचा उपयोग करून त्यांनी एक चॅटबॉट तयार केलाय, ज्याला ते ऑटोनॉट असं म्हणतात. जेव्हा एखादा ग्राहक कार खरेदी करतो तेव्हा त्याला अनेक प्रश्न असतात. लोन मिळेल का? सनरूफ आहे का? कॉल सेंटर बनवणे महागडे आणि अवघड असते. ऑटोनॉट 24 तास उपलब्ध असतो आणि खूप कॉम्प्लेक्स प्रश्नांची उत्तर देतो. उदाहरणार्थ, अशी गाडी दाखवा ज्यात 4 सूटकेस फिट होतील, किंवा माझ्या वडिलांना आवडेल अशी गाडी रेकमेंड करा. हा एआय तुम्हाला फॉलोअप क्वेश्चन्स विचारून उत्तम रेकमेंडेशन देतो. पारंपरिक चॅटबॉट्स हे कधीच करू शकत नाहीत. लीडरशिप आणि अंतिम धडे. एका मोठ्या कंपनीला स्केल करताना सर्वात मोठा चॅलेंज असतो तो म्हणजे कल्चर. 6,000 पेक्षा जास्त एम्प्लॉईज एका कॉमन पर्पजसाठी काम करायला हवेत. ते फक्त जॉब करत आहेत असे वाटू नये, तर त्यांना कस्टमर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची चूल म्हणजेच ड्राईव्ह असावी लागते. कर्मचारी निवडताना विक्रम चोप्रा स्किलपेक्षा विल म्हणजे इच्छाशक्तीला जास्त महत्त्व देतात. स्किल शिकवता येते, पण फंडामेंटल इंटरेस्ट असणे आवश्यक आहे. उद्योजकांसाठी त्यांचा महत्त्वाचा संदेश हा आहे की रिजेक्शन्सला 12 तासांपेक्षा जास्त वेळ तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या कामात ऑब्सेस्ड असाल तर दुःख होईल, पण त्यातून लवकर बाहेर पडणे हेच खरं इमोशनल स्ट्रेंथ आहे. ते नेहमी इनपुट्सवर लक्ष केंद्रित करतात, आउटपुट्सवर नाही. आउटपुट हे केवळ स्पीडोमीटरची रीडिंग असते, पण तुम्ही गाडी कशी चालवत आहात ते इनपुट आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे स्वीट पेन. जीवनात 2 प्रकारचे पेन असतात, पेन ऑफ रिग्रेट आणि पेन ऑफ एक्सलन्स. एक्सलन्सच्या रस्त्यावर येणाऱ्या अडचणी आणि वेदना स्वीट असतात, कारण त्या तुम्हाला पुढे घेऊन जातात. सुरुवातीला करताना अनेक लोक तुमचा आयडिया मूर्खपणाचा म्हणजे स्टुपिड आहे असे सांगतील. त्यांना इग्नोर करू नका, पण त्यांच्या नकारात्मकतेत अडकून राहू नका. ते काय बोलत आहेत याची मेंटल नोट ठेवा. कदाचित 2 वर्षांनी तुम्हाला कळेल की त्यापैकी काही फीडबॅक बरोबर होता, पण सध्या तुम्हाला फक्त एका येसची गरज आहे. आणि शेवटी, जर तुमच्याकडे फक्त एक नाईस स्लाइड डेक असेल, पण ॲक्शन नसेल, तुम्ही ग्राउंडवर जाऊन काम केलेलं नसेल, तर कोणताही इन्व्हेस्टर तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. स्मॉल प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट व्हॉट्सॲपवरून जरी झाला तरी चालेल, पण काहीतरी करून दाखवा. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता मोठ्या बॅकग्राऊंडमधून आल्यावरही रस्त्यावर उभं राहून आपल्या विश्वासावर काम करणे, यालाच खरी हसल म्हणतात. हा संघर्षमय प्रवास आपल्याला शिकवतो की जर तुमचा आयडिया एखाद्या ग्राहकाची रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल, तर यश नक्कीच मिळते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया.